मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, साधारण 2-1 महिन्यांपूर्वी मी एक पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं कोहम ते सोहम. जवळ-जवळ या 2 महिन्यामध्ये 3,000 हून अधिक लोकांनी पुस्तक विकत घेतलं. म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त लोकांनी ते अ, वाचलं असावं आणि बऱ्याच लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले. मग ते पुस्तक अध्यात्मावरती असल्यामुळे आणि निखळ अध्यात्मावरती असल्यामुळं काही लोकांना ते लक्षात आलं. पण काही लोकांच्या ते पचनी पडलं नाही. त्यांना समजलं नाही पुस्तक काय. कारण ज्याची अध्यात्माविषयीची गती नाही आहे, त्याला ते पुस्तक कळणार नव्हतं. हे मला ठाऊकच होतं. पण मी हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा, की काही लोकांनी ते पुस्तक वाचून त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले. ज्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या शृंखलेतून. आजचा त्याचा पहिला भाग आहे. ह्याचा उद्देश हा आहे, की पुस्तक वाचताना जे लोक जिथं अडकले असतील, त्यांना त्याचा अर्थ समजला नसेल, त्याचं त्यांना स्पष्टीकरण मिळणार आहे. आणि म्हणून मी Facebookवरती एक पोस्ट टाकली आणि त्यामध्ये असं म्हटलं, की ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि ज्यांना काही शंका असतील, त्यांनी कॉमेंटमध्ये खालती त्या शंका तरी लिहाव्यात किंवा आता हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओमध्ये खालती शंका लिहा तुमच्या. म्हणजे त्याच्यावरती मी भाष्य करू शकेन. मुळात मी हे पुस्तक का लिहिलं? याचं कारण एक तर लहानपणापासून म्हणजे साधारणपणे 16-17 वर्षांचा असल्यापासून माझा ओढा या अध्यात्माकडे होता. त्यामुळे अध्यात्म हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. पण अध्यात्म म्हणजे नेमकं काय? ते कसं समजून घ्यायचं असतंय? हे आजूबाजूला आपण सगळं जो कर्मकांड बघतो, तो अध्यात्माचा भाग आहे काय? सांप्रदायिक अध्यात्म जो येतो, ज्याच्यामध्ये सगळं ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टी येतात, तो अध्यात्म आहे काय? म्हणजे नेमका अध्यात्म काय आहे? हे याचा शोध माझा सुरू झाला आणि मित्रांनो तो शोध जवळ-जवळ 25 वर्ष तसाच राहिला. 25 वर्ष मी शोधतच राहिलो आणि माझं भाग्य चांगलं, की 25 वर्षानंतर का होईना, मला एक क्लॅरिटी आली. मला लक्षात आलं, की अध्यात्म म्हणजे आपल्याला नेमकं काय समजून घ्यायचं आहे आणि ते सगळं समजल्यानंतर माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. बहरून गेलं असं मी म्हणेन. आणि मग माझी एक इच्छा अशी निर्माण झाली, की जी 25 वर्ष मी नुसती शोधामध्ये घातली, ती अध्यात्मामध्ये गती असलेल्या लोकांनी घालवू नयेत आणि अध्यात्म डायरेक्ट पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी निखळ अध्यात्म कसा समजून घ्यायचा ह्याच्यावरती मी पुस्तक लिहायचं ठरवलं आणि ते आहे कोहमते सोहम. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी त्यातल्या सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाने करणार आहे. बघा तुमच्या तो प्रश्न लक्षात येतोय का? कारण तो फार महत्त्वाचा आहे. त्यातला पहिला प्रश्न काय आहे? कोहम. कोहम म्हणजे मी कोण आहे? हू एम आय? आता लक्षात घ्या, व्यावहारिक स्तरावरती मी कोण आहे असा प्रश्न पडला, तर अर्थातच मी म्हणणार, की मी प्रदीप पवार आहे. मी असा-असा आहे, तसा-तसा आहे. माझा स्वभाव असा आहे. माझं घराणं असं होतं. माझी जात ही आहे.
म्हणजे मी ज्यावेळेस व्यावहारिक स्तरावरती कोणीतरी मला विचारतं, की "तू कोण आहेस बाबा? तुझी ओळख काय?" तर मी माझा हा जो माझी जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, आयडेंटिटी आहे, त्याची ओळख सांगणार. पण अध्यात्माला ते अपेक्षित नाहीये. अध्यात्म ज्यावेळेस हा प्रश्न विचारतो, की "तू कोण आहेस?" त्यावेळेस तो व्यावहारिक जो फंक्शनल आपली आयडेंटिटी आहे, त्याच्याबद्दल अध्यात्म प्रश्न विचारत नाहीये तो. त्या त्या फंक्शनल आयडेंटिटीच्या मागे तत्वता तू कोण आहेस? हे जाणणं हा अध्यात्माचा उद्देश आहे. मग व्यावहारिक स्तरावरती मी म्हटलं तसं मी आयडेंटिटी आहे, पर्सनॅलिटी आहे, इंडिव्हिज्युअलिटी आहे. मग आध्यात्मिक स्तरावरती मी कोण आहे? म्हणजे हा एवढा गहन विषय काय आहे? तू कोण आहेस? हे समजून घेणं एवढं अवघड का आहे? मुळात ते एवढं अवघड आहे, कारण आपण आपल्या ह्या इंडिव्हिज्युअल सेल्फला मी मानतो आणि मी म्हणतो. त्यात गैर काही नाहीये. दॅट इज राइट. पण अध्यात्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ज्यावेळेस विचारलं जातं, की "तू कोण आहेस?" शंकराचार्य तसं उत्तर का देतात? "शिवोहम शिवोहम." म्हणजे मी शिव आहे. आता सर्वसाधारण हे सगळं ऐकणाऱ्या माणसाला म्हणतो, "अरे तू तर ती व्यक्ती आहेस आणि तू शिव कसा झालास?" तर मित्रांनो, मुळात आपण समजून घेऊया, की मी कोण आहे. थोडक्यात सांगतो बघा समजतंय काय? या पुस्तकात तेच मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कोण आहे? अध्यात्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी आयडेंटिटी नाही आहे. मग मी कोण आहे? मी असण्याची जाणीव आहे. लक्षात घ्या, आय एम अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय? की ही पर्सनॅलिटी माझ्यामध्ये आहे. आता हे आणखीन सोपं करून सांगायचं जर झालं, तर कल्पना करा, की तुमची जी आयडेंटिटी आहे, तुमचं नाव, हिस्ट्री, जिओग्राफी ही सगळं जे तुमचं बंडल ऑफ इन्फॉर्मेशन आहे तुमच्याबद्दलची, ती थोडा वेळ तुम्ही बाहेर ठेवलीत. बरोबर? सगळी तुमच्याबद्दलची माहिती तुम्ही काय केलीत? बाहेर ठेवलीत. उरलं काय? काय उरलं? उरतं काय? फक्त असण्याची जाणीव. अवेअरनेस. आहे ह्याची जाणीव. कोण आहे नंतरचा विषय. नाव, गाव सगळं नंतर आलं. हे सगळं बाजूला काढल्यानंतर कोण राहिलं? मी राहिलो. फक्त असण्याची जाणीव, द प्रेझेन्स ऑफ बीइंग. मी आहे, आहे याची जाणीव. जसं जर तुम्हाला विचारलं, की तुम्ही जागे आहात काय? तुम्ही आता हा व्हिडिओ बघता आहात. मी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला, की तुम्ही जागे आहात काय हो? तुम्ही उत्तर काय देणार? हो आहे. कशावरून आहात? नाही व्हिडिओ बघतोय म्हणून आहे. सगळं व्हिडिओ वगैरे सगळं बाजूला काढूया. आणि जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही जागे आहात का? सगळं बाजूला सगळे जे स्टिम्युलस आहेत ना, सगळे बाजूला काढूया. जागे आहात? हो, अर्थातच आहे. कसं कळलं तुम्हाला जागे आहात? उत्तर आहे, जागा आहे म्हणून. एक्झॅक्टली. तसं आयडेंटिटी ज्यावेळेस आपण सगळी बाजूला काढतो, त्यावेळेस उरतं कोण? फक्त असणं, प्युअर प्रेझेन्स. अध्यात्म म्हणतं, की तो तू खरा खरा तू तो आहेस. ते आहेस. खरा तू अवेअरनेस आहेस, प्रेझेन्स आहेस, आत्मतत्व आहेस, द्रष्टा आहेस. मग कोणीतरी मला काल विचारलं, की मग द्रष्टा म्हणजे मन नव्हे काय? नो.
मन म्हणजे विचार. जाणीव नुसती जाणीव, शुद्ध जाणीव ही आत्मस्वरूपाची आहे, असण्याची आहे. त्यामध्ये मन नाहीच आहे. मन म्हणजे विचार आणि ते आपण बाजूला ठेवलेले आहेत. मन रहित असण्याची जाणीव तुम्ही आहात. आणि ती जी जाणीव आहे ती इम्पर्सनल आहे. इम्पर्सनलचा अर्थ ती तुमची एकट्याची जाणीव नाही आहे. या पृथ्वीवरती जे 7 किंवा 8 बिलियन लोक असतील ना, सगळ्यांच्या आत असण्याची जाणीव, नुसती व्यक्तींच्या नव्हे, अगदी पशु, प्राणी सगळ्यांच्या आतमध्ये जी असण्याची जाणीव आहे, ती एकच आहे. 2 जाणीवा नाही आहेत. त्याची जाणीव वेगळी आहे आणि माझी जाणीव वेगळी नाही आहे. हां, त्याचं मन वेगळं, आयडेंटिटी वेगळी, माझी आयडेंटिटी वेगळी, बरोबर आहे. पण जाणीव सगळ्यांची एकच आहे. अखंड आहे. एकतत्व आहे. अद्वैत आहे. सो ज्यावेळेस अध्यात्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा प्रश्न विचारला जातो, की तू कोण आहेस? तर उत्तर असं आहे, की मी त्या माझ्या आयडेंटिटीच्या आत जी असण्याची जाणीव आहे, जो साक्षी भाव आहे, जो शुद्ध द्रष्टा आहे, तो मी आहे. आणि तो अनंत आहे ना. तो फक्त माझ्यापुरता मर्यादित नाहीये, तो अनंत आहे. अनंतामधला आहे, कारण तो अनंतच आहे. पण व्यवहारामध्ये असं आपलं होत नाही. व्यवहारामध्ये मी म्हटलं की मी आयडेंटिटी आहे. तो ठीक आहे, व्यवहारापुरता तो मी हरकत नाही वापरायला. पण अध्यात्माचा मार्ग जर चालायचा असेल, तर हा जो खरा मी आहे, त्या आयडेंटिटीच्या आतला जो मी आहे, त्याची जाणीव झाली पाहिजे. कारण त्याची जाणीव झाली तर तुमच्याच आतमधल्या शिवतत्वाची जाणीव होते, अनंताची जाणीव होते. आणि मग तुम्ही एक लिमिटेड व्यक्ती राहत नाही. तुमचा व्हॅन्टेज पॉइंट बदलतो. तुमचा व्हॅन्टेज पॉइंट म्हणजे तुम्ही स्वतःला कोण समजताय? आत्तापर्यंत लिमिटेड व्यक्ती समजत होता. पण ह्याची जागृती झाल्यानंतर तुम्हाला काय कळलं की मी कोण आहे? मी अनंत आहे. कॉन्टेक्स्ट बदलतो. सगळं व्यक्तिमत्व बदलतं. बदलायला लागतं. ट्रान्सफॉर्मेशन घडायला लागतं. परिवर्तन घडायला लागतं. आणि मग मर्यादा गळून पडायला लागतं. आणि अमर्याद व्यक्तिमत्व उभारतं आपलं. हा ॲडव्हांटेज आहे अध्यात्माचा. का अध्यात्म? अध्यात्माची कास धरायची कशासाठी? याच्यासाठी एक तर लिमिटेशन गळून पडतात. अनंताची जाणीव होते आणि अनंताचा स्वभाव जो आनंद आहे, अखंड आनंदामध्ये आपण जगू शकतो. पर्पज ऑफ स्पिरिच्युअलिटी. म्हणून कोहम ते सोहम मध्ये पहिल्याच ठिकाणी अनेक लोक अडकले की मी नक्की कोण आहे. या व्हिडिओमधून कदाचित तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुम्ही फंक्शनली व्यवहारामध्ये तुम्ही एक आयडेंटिटी आहात, ज्याला तुम्ही मी म्हणताय. अध्यात्म म्हणते की तो तू नाही आहेस, तो तू फंक्शनल आहेस, बरोबर आहे. पण तू ओरिजिनल तू जो आहे, तो त्या व्यक्तिमत्वाच्या मागे जे आत्मतत्व आहे, जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, प्युअर प्रेझेन्स आहे, असण्याची जाणीव आहे, तो तू आहेस. त्याच्याबद्दल जागा हो. दिस इज द फर्स्ट प्रिमिस ऑफ स्पिरिच्युअलिटी. एवढं तरी कळलं पाहिजे. एवढं कळलं की बाकीचं पुढचं बरचसं सोपं होतं. सो या व्हिडिओच्या माध्यमातून ही पहिली पायरी जी आहे, ती मी तुम्हाला चढायला मदत करतो आहे. समजलं तर बघा. हे एवढं ऐकून देखील तुम्हाला समजलं नसेल, तर खालती कॉमेंटमध्ये टाईप करा. काय नाही समजलं तुम्हाला? काय समजणं अवघड आहे? टाईप करा. सो कदाचित पुढच्या व्हिडिओज, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये
मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. सो कदाचित जे नवीन लोक आहेत हा व्हिडिओ बघणार त्यांना काय मी बोलतोय हे कळणार पण नाही. पण जर अध्यात्माची ओढ असेल, आवड असेल, गोडी असेल, पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा ऐका, कदाचित समजेल. आणि हे पुस्तक ज्यांनी वाचलेलं असेल, त्यांनी हे सोडू नये, ह्याची कास सोडू नये. या पुस्तकाची नव्हे, या विचाराची. कारण जगातले 1% लोकच इकडे आकर्षित होतात. सो तुम्ही इथपर्यंत जर पोहोचला असाल, तर तुम्ही भाग्यवान आहात. कारण मग तुम्ही त्या 1% पैकी आहात. सामान्य माणूस इकडं फिरकत पण नाही, बघत पण नाही, कारण त्याला वेळ नाहीये. त्याला त्याच्या इंडिव्हिज्युअलिटीमध्ये इतकं काम आहे, इतका उद्योग आहे, इतकं काहीतरी गाठायचं आहे, मिळवायचं आहे, पळायचं आहे, धावायचं आहे, ईर्ष्या करायची आहे, इतकं आहे, की त्याच्या आत जायला त्याला वेळ नाहीये. पण ज्यांच्याकडे आहे वेळ आणि ज्यांना गती आहे, ते भाग्यवान आहेत, 1%तले आहेत. सो हे पुस्तक ज्यांनी वाचलं नसेल, आवर्जून वाचा. कारण कारण काय? हा ओरिजिनल मी, एसेन्शियल मी समजणं हेच मानव जातीचं परम उद्दिष्ट आहे. फंक्शनल इंडिव्हिज्युअलिटी म्हणून जन्माला आला आणि फंक्शनल इंडिव्हिज्युअलिटी म्हणून मेलात तर तुम्ही जन्मालाच आलेलं नाही. खऱ्या अर्थानं. ज्या माणसाला त्याचा जो एसेन्शियल सेल्फ आहे ह्याची जाणीव होते, तो दुसऱ्यांदा जन्माला येतो असं म्हणतात आणि त्याला द्विज म्हणतात. सो जो दुसऱ्यांदा ज्याला जाणीव होते, की अरे हा मी खरा आहे. इंडिव्हिज्युअल नाही आहे. हा इंडिव्हिज्युअलच्या मागे असणारा जो प्युअर प्रेझेन्स आहे, तो मी आहे. ह्याची जाणीव ज्याला होते, तो दुसऱ्यांदा जन्मतो आणि तो त्याचा खरा जन्म. आणि हे जगण्याचं खरं उद्दिष्ट. मित्रांनो, आज इथं थांबतो. जरा बघा, ऐका आणि हा विषय जर गोडीचा असेल, तर चलूया बरोबर, जाऊया, समजून घेऊया. पर्पज एवढाच, मुक्त व्हाल. या सगळ्या सगळ्या सफरिंगमधून मुक्त व्हाल आणि आनंदी आयुष्य जगू लागाल. मी तुमच्या उत्तराची, तुमच्या कमेंट्सची आणि तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. नमस्कार.